लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची देखील बातमी असणार आहे, कारण लाडक्या बहिणींचा एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे जून महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार। लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरणाचा GR तर 8 तारखेलाच आला होता। त्यानंतर वितरण कधीपासून सुरू होणार? खरं पाहायला गेलं तर 13 तारखेपासून हे वितरण होईल अशी देखील माहिती देण्यात आली होती, परंतु हे वितरण काही प्रमाणामध्ये लांबले आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे येणार, कारण लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 2026-27च्या नवीन लेखशीर्षानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15 तारखेच्या आधी वितरण करणे बंधनकारक असते आणि आपल्याला माहिती आहेच की मागील महिन्यामध्ये देखील 15 तारखे रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते। त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज या योजनेअंतर्गत हप्ता जमा होईल, परंतु यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। आपण पाहतोय की मागील 2-3 दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये लाडकी बहीण योजनेबाबतच्या विविध प्रकारच्या बातम्या सुरू आहेत, ज्यामध्ये 92 लाख शेतकरी लाडकी बहीण योजनेमधून महिला त्या ठिकाणी अपात्र झाल्याची माहिती आली आहे। आता 92 लाख महिला अपात्र झाल्या, यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या पात्र याद्यांमध्ये 1,67,00,000 लाडक्या बहिणी या पात्र ठरल्याची माहिती स्वतः आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी दिली आणि त्यानंतर अनेक महिलांच्या मनामध्ये असलेला प्रश्न म्हणजे आम्ही देखील या योजनेमधून अपात्र झालोय की काय आणि आमचे बंद झालेले पैसे चालू करण्यासाठी आम्हाला यापुढे करावे काय लागणार। त्यासोबतच एक महत्त्वाची बातमी आली होती, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरणाच्या वाढीसाठीचा त्या ठिकाणी मागणी करण्यात आली, म्हणजेच की 1500 रुपयावरून 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार की काय, असा देखील प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये आहे। तर चला या सर्व बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आणि पुढीलही सर्व योजनेबाबतच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, सर्वात पहिला आजच्या हप्त्याचा वितरणाचा मुद्दा। तर लाडकी बहीण योजनेमध्ये 2026-27च्या नवीन लेखशीर्षानुसार काय महत्त्वाची माहिती होती, तर यामध्ये महिला ज्या प्रवर्गातील असेल त्या प्रवर्गाने 10 तारखेच्या आधी महिला व बालविकास विभागाकडे निधी देणं बंधनकारक करण्यात आले होते। त्यानुसारच दिनांक 8 तारखे रोजी GR देखील आला होता आणि 10 तारखेपर्यंत सर्वच प्रवर्ग जे आहेत, मग ओपन असू द्या, SC असू द्या, ST असू द्या, OBC असू द्या, सर्व प्रवर्गाने त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे निधी त्यांचा ट्रान्सफर केला आहे। ते सरकारच्या वतीने बंधनकारकच करण्यात आले आहे आणि त्यासोबतच अजून एक महत्त्वाची बाब बंधनकारक किंवा आवश्यक करण्यात आली आहे, ती म्हणजे 15 तारीख, म्हणजेच की 15 तारखेच्या आधी त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती DBT प्रक्रिया सुरू करून योजनेचे पैसे बेखतर जमा करणे किंवा प्रक्रिया चालू करणे बंधनकारक केले। म्हणूनच आपण पाहिलं होतं मागील महिन्यामध्ये देखील बघा 15 तारखेला त्या ठिकाणी वितरण झाले होते, त्याच्या मागच्या महिन्यामध्ये 12 तारखे रोजी वितरण सुरू झाले होते, म्हणजे 15 तारीख खूप जास्त महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण करणे बंधनकारक असणार आहे। साधारणपणे दुपारनंतर लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात होईल, सकाळी देखील याचे मेसेज येऊ शकतात, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जर ही DBT प्रक्रिया सुरू झाली तर साधारणपणे 10 ते 1 टप्पा असतो आणि 1 नंतर महिलांना त्या ठिकाणी मेसेज यायला सुरुवात होऊ शकते की लाडकी बहीण योजनेचे त्यांचे पैसे त्या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, दुपारी नंतर महिलांना मेसेज येईल आणि त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये आता DBT प्रणाली आहे, 1,67,00,000 महिला असल्यामुळे 2 दिवसांमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते। जे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी वितरण सुरू होते त्या दिवशी संध्याकाळपर्यंत बहुतांश महिलांना योजनेचे पैसे जमा होतात आणि ज्या काही महिला तुरळक बाकी असतात त्यांना दुसऱ्या दिवशी पैसे मिळतात, कारण आता सुरुवातीचा जो आकडा होता 2,63,00,000चा, तो आकडा आता मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे, कारण 92 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या ज्या सुरुवातीच्या याद्यांमध्ये होत्या त्या या ठिकाणी अपात्र झाल्यात। आता यामध्ये सर्वच 92 लाख महिला मग EKYC मुळेच अपात्र झाल्यात का, तर असं देखील अजिबात नाही। याबाबत स्वतः आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी काय सांगितलं की लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा फॉर्म भरून घेतले तेव्हा पटपट सर्व महिलांना पैसे दिले, परंतु आम्ही जो GR काढला होता त्या GR मध्ये 7 महत्त्वाच्या अटी होत्या आणि या 7 महत्त्वाच्या अटी किंवा निकषांमध्ये ज्या महिला पात्र आहेत केवळ त्यांनाच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती। ही एक सरसकट योजना नव्हती, तर ही एक गरजू महिलांसाठी असणारी योजना होती आणि मग जानेवारी 2025 पासून सरकारने काय केलं की या योजनेमधील ज्या महिला त्या ठिकाणी पात्र आहेत त्यांची छाननी प्रक्रिया सुरू केली। या छाननी प्रक्रियेमध्ये काय जाणवलं की
ITR भरणाऱ्या, सरकारी नोकरीला असणाऱ्या, पुरुष असून महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अशा विविध असतील, मग 2 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, 4 चाकी वाहनधारक महिला, ITR भरणाऱ्या महिला, अशा मोठमोठ्या कुटुंबातील महिला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असल्याचे पाहायला मिळालं. आणि मग सरकारने छाननी सुरू केल्यानंतर या महिला हळूहळू अपात्र करण्यात आल्या आणि हा आकडा, आजवरचा आकडा त्या ठिकाणी 92 लाख महिलांचा आहे. हा एका महिन्याचा आकडा नाही. मग यामध्ये बहुतांश संख्या कोणाची आहे, तर ज्या महिलांनी EKYC केलं नाही त्यांची संख्या नक्कीच जास्त प्रमाणामध्ये आहे. परंतु यामध्ये सरकारच्या वतीने पुन्हा EKYC करण्यासाठी संधी दिली जावी ही मागणी आम्ही देखील नक्कीच करतोय, कारण ज्या पात्र महिला आहेत त्या या योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये. परंतु सर्वच 92 लाख महिला या फक्त EKYC मुळे अपात्र झाल्या नाहीत, तर अनेक महिला अशा आहेत की ज्या खरंच अटी व निकषांमध्ये अपात्र आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांची EKYC केलीच नाही किंवा EKYC करून देखील त्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे सरकारने त्यांना अपात्र केले. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसे कोणाकडून वसूल केले जाणार, तर जे पुरुष असून ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून, त्यासोबतच स्वतः सरकारी नोकरीला असून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून. अशा पद्धतीने काही महिलांकडून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा वसूल केला जाणार आहे. त्यांचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद तर केले आहेतच, परंतु त्यांच्याकडून जो काही त्यांनी लाभ घेतला होता तो लाभ देखील सरकार वसूल करणार आहे, कारण त्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणूनच लक्षात घ्या, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असाल तर तुमचे पैसे अशाच पद्धतीने चालू राहतील. परंतु जर तुम्ही काही निकषांमध्ये अपात्र असाल तर तुमचे पैसे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये देखील बंद होऊ शकतात. त्यामध्ये कारण सरकारने अजूनही छाननी प्रक्रिया चालूच ठेवली आहे. आता पुढचा मुद्दा म्हणजे 2100 रुपये येणार का नाही, तर लक्षात घ्या, 2100 रुपये मिळणार नाहीत. त्याबाबतच्या कोणत्याही प्रकारची अधिसूचना नाही, कोणतेही परिपत्रक नाही, कोणताही शासन निर्णय नाही. म्हणून 1500 रुपयेच मिळणार आहेत. हे 2100 रुपये कधी मिळतील, तर लक्षात घ्या, सरकार याला पुढच्या इलेक्शनपर्यंत कदाचित या 2 टप्प्यांमध्ये पैसे वाढवेल. म्हणजे 1500चे येणाऱ्या काही वर्षामध्ये किंवा येणाऱ्या वर्ष 1.5 वर्षामध्ये 1800 रुपये करू शकतं आणि 1800 रुपयांचे इलेक्शनच्या आधी 2-3 महिने 2100 रुपये देखील करू शकतं. परंतु तोवर लाडकी बहीण योजनेमधील सर्व महिला ज्या पात्र असणार आहेत केवळ त्यांना योजनेचे पैसे येणार आहेत. म्हणूनच आता वितरण सुरू झाल्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या पेजवर आणि चॅनलवर याची अधिकृतपणे माहिती पुराव्यासह आपण देत असतो. म्हणून आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या या योजनेबाबतचे जे काही प्रश्न आहेत ते कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.